धर्माच्या निशाणीला उद्ध्वस्त करून टाकतो। ही आजची युवा पिढी का हो? अहो, ज्या युवा पिढीला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले मावळे बनून ह्या मुघलांशी झुंज दिले, आज तेच युवा पिढी व्यसनाधीन होऊन खूप तल्लीन झालेत। का त्या मोबाईलच्या व्यसनाने तल्लीन झालेत, त्या धुंबड्या पानामुळे तल्लीन झालेत। अहो, आज आपण म्हणतो माझा राजा या धरतीवर जन्माला यायला पाहिजे। जर आपण म्हणतो ना माझा राजा या धरतीवर जन्माला यायला पाहिजे, जर आपल्या राजाने या धरतीवर जन्म घेतला तर आपला राजा काय बघन हो? अहो, ज्या राजांनी ज्या स्त्रियांचे अत्याचार वाचवले, त्या स्त्रियांचे अत्याचार आपला राजा बघन का हो? अहो, ज्या राजाने स्त्रियांना नाचवलं नाही तर स्त्रियांना वाचवलं, त्या स्त्रियांना आपला राजा नाचताना बघन का हो? अहो, ज्या राजांनी आपल्या मावळ्यांना या युवकांना एकत्र घेऊन त्या मुघलांची झुंज दिली, त्याच मावळ्यांना त्याच युवकांना आपला राजा व्यसनाधीन होताना बघन का हो? अहो, आपण म्हणतो अंधार होत चालला तर दिवा पाहिजे, माझ्या देशाला शिवबासारखा युवा पाहिजे असं आपण म्हणतो, पण आपल्याला जर का शिवबा जन्माला घालायचा असेल ना तर आपल्याला आधी त्या जिजाऊ माता जन्माला यायला पाहिजेत। अहो, ज्या मातेनं ज्या आईनं आपल्या पोटच्या पोळ्या त्या स्वराज्यासाठी त्या रयतेसाठी दान केला, आपल्या पोटच्या पोळ्याला त्या स्वराज्याच्या जनतेच्या सेवेसाठी लावलं, अशा जिजाऊ माता आपल्या आधी जन्माला यायला पाहिजे। अहो, आपल्या जिजाऊ माता म्हणल्या, त्या भवानी मातेला म्हणल्या, अगं माते, तुला जर माझ्या पुत्री जन्माला घालायची असेल ना तर ती पुत्र कशी पाहिजे तर दुर्गा माते सारखी पाहिजे, आणि जर तुला माझ्या जर पुत्र जन्माला घालायचं ना तर तो पुत्र कसा पाहिजे, शिवशंभूचा अवतार पाहिजे।